धन्यवाद मंडळी। या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग श्रावणभुवाने या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो अभंग घेत असताना बुवाने बऱ्याच गोष्टी काय सांगण्याचा प्रयत्न केला। जरा शांतता राखा। तुमच्या साडीवर घसारलेत बुवा। बुवा सांगतायत 9 दिवस 9 साडी हो बायका घालूक शिकले होत। काय झाला दुसरे घालतात त्यांच्या घरी जळतात, कारण काय ह्यांका देता येत नाही। वहिनीचा रोज चालला भांडण घरात। साडीवरनं रोज भानगड घरात चाललेली आहे, त्याच्यामुळे बुवा म्हणतात ह्या एकदा बंद पडा दे 9 दिवसाची 9 साडी हो। काय बघा बुवानी सांगितलं मगाशी की पारकर बुवांच्या घरी 2 पाहुणे इले आणि मी बायकोक सांगले काय की फर्स्ट क्लास पैकी एका चाय बनवा आहे का, तर ती बाहेर गेली। काय करीत दिली बुवा टाळी वाजवी, साखर नाही, पावडर नाही आणि काय येलची नाही, पाणी हे असला करूचा असता घरात येत्या पाहुणे। तुमचं काय डोंबराचं खेळा की काय घरात? कोणाची बायकोशी येत काय हो बाहेर सांगू? साखर नाही, पावडर नाही, काय तुम्ही? आणि म्हणतात बायकोच्या खोटा म्हणाली एक मारला नाही, म्हणजे माझी इज्जत घालू केलास तुम्ही? काय बुवा तुम्हीच सांगताय स्त्री अबला आहे, देवीचं रूप इथे आहे, बरोबर ना? आणि तुम्हीच सांगताच कानपडात मारला नाही, पटला नाही माका बोया, खरं सांगताय। बाकी ठीक आहे तुमचा सगळा, ही गोष्ट सांगलाच ती नाही पटली। कारण बुवा कसं आहे, आई महिला जी आहे ना क्षणाची पत्नी आहे आणि अनंत काळाची ती माता आहे, बरोबर ना? अनंत काळाची ती माता आहे। कारण बघा कपाळावर कुंकू लावतं ते नवऱ्याच्या नावाने, बरोबर ना? कपाळावर कुंकू लावते नवऱ्याच्या नावाने, हातात बाकड्या भरते नवऱ्याच्या नावाने, बरोबर ना? पायात पंजन घालते नवऱ्याच्या नावाने, पायात जोडवी घालते ती नवऱ्याच्या नावाने। म्हणजे प्रत्येक गोष्ट ती करते ही नवऱ्यासाठी करते बघा। आणि तिला जर आपण असं चुकीचं जर वागणूक दिली तर बुवा काय उपयोग नाही त्याचा, शून्य किंमत आहे, बरोबर ना? कारण एक अशी स्त्री आहे सगळा नवऱ्याच्या नावचं बघा ती करत असते, प्रत्येक गोष्ट 9 महिने ओझं सांभाळते पोटामध्ये, बरोबर ना? आणि बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाला नाव मात्र वडिलांचं देते, वडिलांचं नाव देते, स्वतःचं नाव लावत नाही। एवढा त्याग करणारी ती स्त्री असते नाही का, एवढा त्याग करणारी। आणि बुवा माझी सवय ती पूर्वीपासून एक हात वरती, बरोबर, ती स्टाईल आहे माझी। मी कधी असो रापत लावून भजन करीत नाही, ती काय अंगठ दाखवूची गरज नाही, अंगठ दाखवूची काय गरज असता काय हो? यांच्या हातात पण एक अंगठी असता, आज का काढलास? आज घातला नाही, कारण मी त्यांना माहिती आहे पारकर बुवा मी सोन्याचा काहीतरी काढलंय की माझा उदाहरण सांगणार। एकच साहेब अंगठी आहे बेर्डे साहेब, एक अंगठी आहे त्यांची खड्याची अशी अंगठी खड्याची। देवा शपथ 5 रुपयाची अंगठी
आणि खडो हा 32,000 किती हा 32,000 खडो आणि 5 रुपयाची अंगठी. मी खरोबर एकदा मला प्रश्न पडलो, बुवा म्हटलं एवढं खडो म्हणालो तुम्ही जपून जी ठेवलास कारण काय? माका म्हणलं बुवा ही लय मोठी स्टोरी आहे. बरोबर 2020चे बारी करूक लागल्यापासून म्हणालो लवकर उठता नाही येत हे का आणि त्याच्यामुळे म्हणालो माका झालो मुतखडो झालो. डॉक्टरकडे गेले, ऑपरेशन केला, 32,000 रुपये त्या मुतखड्याचे घेतला आणि एवढं मोठं खडो म्हणालो काढला. आता तो खडो टाकून कसो देव 32,000 तो अंगठीत घातलेली फिरतोय तो मुतखडो आलो आज घातलाही नाही विचारले त्यांना कधी बारकर बुवा सांगल्याशिवाय राहणार नाही. लक्षात दिला. दुसरी गोष्ट बुवानी मगाशी सांगितलं की पाककला स्पर्धेमध्ये आमच्या वहिनीने भाग घेतला नव्हता, म्हणजे त्यांच्या माघारने पाककला स्पर्धेमध्ये नरकर बुवा भाग घेतलेलो आणि तिचा नंबर 1 किलो आणि सत्काराक बोलवला आणि हेंका कशा सांगा की एवढी वर्ष आज जवळजवळ 28 वर्ष लग्न झाली आणि म्हणालो त्या तिना केलेला अन्न तुम्ही पचवताच म्हणून मला तुमचा सत्कार. एवढं वाईट जेवण बनवता उद्या फोन करते दादा उद्या फोन लावणार गणेशजी उद्या फोन करते 100%. 8 दिवस उपाशी ठेवून लावणार. किती 8 दिवस उपाशी ठेवून लावणार बघा गॅरंटेड. पण म्हणजे तुम्हाला जरा चहा लवकर आटपून घ्या, जरा लवकर आटपून घ्या. काय होतंय माझी लिंक लागत नाही त्याच्यामुळे ती बोलत राहिली की बोलण्यात अर्थ नाही. तर सांगण्याचं तात्पर्य काय की बुवानी सांगितलं पाककलेमध्ये भाग घेतला ही गोष्ट सत्य. पण बुवांका बोलून घेतल्याने ताबडतोब आणि बुवांचा सत्कार करूचो ठरलो. स्टेजवर बुवा बसले, वहिनी जाऊन खाली बसलेली खाली बसलेली. एवढ्यात काय झाला ते सगळं बायका विचारतात ओ ते सावंत बुवा ते हेच काय ते तुमचे मिस्टर? ते म्हणतात हो. म्हणजे काय? माझच हो आतो ती सांगता. मग म्हणाल तुमका काय वाटला? बोललो ते काय माझ्याकडे त्यांची नजर आ. तिने काय केला खालनाच बघा बोटान असा केला नुसता बघा असा बोट धरला आणि जी बसली होती खाली हे स्टेजवर थैसूनच फक्त बोट असा केला. काय केला? असा बोट केला. केल्याबरोबर बुवानी सत्कार टाकला आणि वहिनीकडे गेले. वहिनीकडे गेले आणि म्हणतात गो असा काय करतोस? बोलो माझा सत्कार आता होणारा ना, जरा थांब थोडं वेळ थांब. नाही म्हणून तसं काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही सत्कारात जावा, फक्त माझ्या बोटात ताकद किती आहे ती बघलंय म्हणालो. बोटात ताकद म्हणालो किती आहे ती बघलेलो. असं केल्याबरोबर म्हणालो स्टेजवरना खालीलाच विषय संपलो म्हणालो. अरे आमची आजी तिकडे बसली काकी बरोबर ना. काकी सांगतात सांभाळून बस. काकी फक्त झोप येईल तर खाली बसा. खरंच बिचारी ती म्हणजे हसता मगातपासून खरंच. म्हणजे अशी म्हातारी माणसं आहेत ना त्यांचा आशीर्वाद आम्हाला खूप महत्वाचा असतो नाही का. म्हातारी ह्या वयाची माणसं भजनाला येतात केवढं मोठं पुण्य आमचं. आता गाव कुठे आहे व देऊळ कुठे आहे खूप लांब अंतर आहे, तरी सुद्धा मोठ्या संख्येने माता भगिनी आल्या आहेत. माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आलेले आहेत. आणि आजी ही आहे ना, आजी देवाशपथ अशी माणसं खूप हुशार असतात. म्हातारी वयस्कर माणसं मग खूप हुशार. एकदा मी भजनात चांगलं होते. भजनात काय चांगलंय की मुलगी तुम्हाला जर एखाद्या गावात बघायला जायचं असेल तर मुलीच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचा बॉन्ड बघा. त्या जर अंगठ्यापेक्षा जरा मोठा असेल तर कायम लक्षात ठेवायचा की नवऱ्या का आयुष्यभर मुठीत ठेवणार. असा भजनात सांगल्याबरोबर जेवढे बायका जमले होते
तो खाली वाकून आपला वाट बघू लागला. आमच्या बाजूचा वाट बघून लागलं. त्याच्यातली आजी इच्छासारखी एक होती, ती सांगता बाजूवाली घे. तरी मी म्हणतोय आमच्या पिंट्याचा बापूस अजून माझ्या पुढे का बोलत नाही. हा म्हणालो आज माका कळला, कारण तिच्या पण आमच्या बाजूचा बाट जरा पुढे होता. हा बुवानी मगाशी सांगितलं की सध्याची मुलं आणि पूर्वीची मंडळी सगळ्याची सध्याची कुरकुरा खातात. या सगळ्या गेल्या वर्षी मी सांगून केलं आहे, पण ठीक आहे तुम्ही नवीन नवीन सांगा. कुरकुरा खातात, मॅगी खातात. काय हो, घरात परिस्थिती बदलली आहे. मनापासून घरात कोण अन्न खातच नाही, बरोबर ना. घरामध्ये सोन्यासारखं अन्न कोण खात नाही. काय मागणार मुलं, मॅगी दे. लेंडी होती हो, कोणाची होत ते समजत नाही. मॅगी, कुरकुरा. अहो 40 फुटावरना पडलेलो माणूस नुसतं खर्चाडायचा. खाली पडलो ना काय ना झाडाबिडावरना नुसता खर्चडायचा हो. नुसतं बरं त्याचं औषध काय, नुसती जरा थुकी घेतल्यावर घातला की वाटेक लागलो. आता ठेचलं पडलो तरी फ्रॅक्चर. हो खरा ना, ठेचलं पडलो तरी फ्रॅक्चर. त्यावेळी 10-12 मुलं व्हायची. 7 बहिणी 8 भाव 15. बरोबर ना, आहेत ना अनेक ठिकाणी. आजी बरोबर ना आहे. आज सत्य परिस्थिती पूर्वीची आहे. 7 बहिणी 8 भाव. वा, त्यावेळी खायच काय होती विचार करा. नाचण्याची भाकरी, हरकाचो भात, वरियाची भाकरी, मजबूत माणसं होती. आता हम दो हमारे दो होता पहिला, आता नाही. आता हम दो हमारा या. खरोखर लय परिस्थिती बिघडत चाललेली आहे. बरं त्या सुद्धा तुमका खरा सांगतोय, याग झाला की तापवर विकतच पडता. हॉस्पिटलला नुसते दिवस गेले की हॉस्पिटल सुरू होता. त्या अगदी बाळण धुवून परत घरात नेऊन घरी घेऊन जाईपर्यंत खरोखर ते मूल विकत पडतो. 1.5-2 लाख रुपये त्या मुलाचा खर्च येतात. 7-8 दिवस ठेवला डॉक्टरने, बरोबर ना. बरं सिझरिंग करणार, सिझरिंग तो कैची घेऊनच बसलेलो असता डॉक्टर. हो, डॉक्टर जवळ पेशंट गेलो की पहिलं वाक्य असणार त्यांचं, ठोके कमी पडताय, मानेला बाहेर गुंडळलेली आहे. हे 2-3 प्रश्न डॉक्टरचे ठरलेले असतात. मग तो असता तो हात जोडतात, डॉक्टर काय बी करा पण माझ्या पोरग्याक आणि माझ्या बायको वाचवा. ह्या वाक्याची वाट बघता फक्त डॉक्टर. ती कैची घेतला, टाकला फाडून. झील झालो की अगदी सगळ्यांना सांगता माका झील झालो, माका झील झालो. पण जेव्हा 8-9 दिवसांनी जेव्हा डिस्चार्ज मिळता आणि त्यावेळी जर बिल 1.5-2 लाखाचा काढून ज्यावेळी डॉक्टर देता, त्याच्यानंतर परिस्थिती जी असताना ती बघण्यासारखी. तेव्हा शपथ तो कॉमात जाता अर्धो, जवळजवळ अर्धो कॉमात. आणि मग त्याच्यानंतर बायकोन रात्री 9-9:30 जर हाग जरी मारला तो जीव घेऊन पळता. तिचो डोळो लागल्याशिवाय घरात जायचा नाही. दुसऱ्या विषयच नको वाटलं. ही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती. आणि काय सांगत, कुरकुरा खावचा, चाय नाही, साखर नाही, काय पावडर नाही, साखर नाही, दूध नाही, मस्त बाळा. आहे काय काय बराच सांगणार या बुवाने करत. म्हणजे पण बुवा तुम्हाला एकच सांगतो मी की जीवनामध्ये खरंच सांगतो स्त्रियांना खूप महत्व आहे. परमेश्वराने महत्वाची खाती त्या जगदंबेच्या हाती दिलेली आहेत.
मगाशी बुवानी सांगितलं की शिक्षणामध्ये सरस्वती माता एक स्त्री आहे, बरोबर ना. धनसंपत्ती त्या लक्ष्मी मातेच्या हातामध्ये दिलेली आहे परमेश्वराने. अन्नदानाचं पवित्र कार्य ती स्त्री करते. म्हणजे स्त्रीच्या हातामध्ये सगळे खाती आहेत. आम्ही काय नाही बुवा. आता बघा नवरात्र उत्सव, आता काय हा सांगा. आज स्त्रिया ते व्रत करतात, म्हणजे मच्छी मटण काय खात नाही, तरी सुद्धा एखादो घेणारा असलो ना तर पाव किलो घेऊन येणार येताना आणि 2 लिंबू आणणार बरोबर आणि सांगणार गो माका वाया तू खा नाही तर तिकडे शिजरा बरोबर ना. पण त्या नाही, त्या प्रत्येक गोष्ट बघा. गणपतीचा महिनाभर श्रावण पाळतात, पुढचे 15 दिवस गणपतीचे, आणि आता हे 10-12 दिवस ह्या स्त्रियाच करू शकतात बुवा. आमका नाही जमणार. तुमका महिनाभर मच्छी नसली चालत, सुखा सुखाट तरी हवा म्हणणार. स्त्रियाचे सगळं करू शकतात बुवा. आणि म्हणून स्त्रीला महत्व आहे या जगामध्ये. आणि म्हणून बुवा लक्षात ठेवा, आम्ही बाहेर जरी किती वाघ असलो ना तरी घरात गेल्यानंतर आपण म्याव होणार बुवा. आता वैदिक उद्या फोन लावतोय, तुमचा नंबर घेऊन अनुपचत नाही म्हणून चावटपणा चालली आहे बुवांची. पण बुवा आपण किती वाघ असलो तरी घरात गेल्या ती दुर्गा माता आपल्यावर बसलेली असता, बरोबर ना. दुर्गा माता आपल्यावर बसलेली असता, त्यांच्यामुळे घरात वाघ नाही बुवा, बाहेर वाघ काय बुवा, बरोबर ना. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलंय. 1 मिनिट. या ठिकाणी सन्माननीय कृष्णा नारकर बुवा, सन्माननीय कृष्णा नारकर बुवा या गावचे सुपुत्र यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना त्या महालक्ष्मी मातेने पूर्ण कराव्या असे मी आईच्या चरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे मित्र सन्माननीय विश्वास रूप पप्या नारकर यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना त्या आई जगदंबेने पूर्ण कराव्या अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. काय मी खरंच सांगतो की स्त्री बघा विचार करण्यासारख्या गोष्ट आहे. रावणाने सीतेला पळवलं, बरोबर. रावणाने सीतेला पळवलं, पण तो काय करू शकला नाही. त्या सीतेशी वाईट वागला नाही रावण. गेला विचाराने घेऊन, पण वाईट वागू शकला नाही. कारण ज्यावेळी तो एका भिकाऱ्याचं रूप घेऊन आला त्यावेळी पटकन तोंडातून त्याच्या आलं, आई भिक्षान दे, माई भिक्षान दे. आणि एकदा आई किंवा माई हे मुखातून वाक्य आलं की त्या माणसाला तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमतच होणार नाही, हिंमतच होणार नाही. आणि म्हणून एकदा बुवा त्या रावणाला कोर्टात उभा केला, रावणाला कोर्टात उभा केला आणि सांगितलं, रावणा तू गीतेवर हात ठेव. रावण म्हणाला नाही 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 नाही. अजून इतकी वर्ष गेली, सीतेचं म्हणलं अजून प्रॉब्लेम मिटलो नाही, आता गीतेवर कसं काय हात ठेवू. सीतेचा मॅटर अजून मिटला नाही, तर गीतेवर हात कसं ठेवणार. रावण सुद्धा किती हुशार होतो. तर बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो बुवा, बघा आजपर्यंत या जगामध्ये कृष्णाच्या नावाने हॉटेल आहेत, धाबे आहेत, रामाच्या नावाने हॉटेल आहेत, धाबे आहेत, पण खैऱ्या धाब्यावर रावण धाबा हा काय सांगा, दुर्योधन धाबा आहे काय सांगा, बरोबर ना. कारण त्यासाठी त्यांनी केलेलं कर्तृत्व. आणि म्हणून प्रत्येकाच्या वाटणीला आपण काय करतो तेवढंच येणार आहे, लक्षात घ्या. बाकी सगळं इथे राहणार आहे. आणि म्हणून जे जे आम्ही चांगलं सांगतो तेवढंच जाताना तुम्ही घेऊन जायचं आहे. माझ्या मनोरंजन म्हणून आम्ही जे काय मध्ये बोलतो त्याच्यावर तुम्ही तेवढासा लक्ष देऊ नका. ते मनोरंजनाचं साधन आहे. तुमच्या डोळ्याला झोप येऊ नये. गोवानी बघायचं सांगला नाही, टाळीचे फायदे सांगला नाही 3. एक टाळी म्हणालो अशी जोरात मारली
तर म्हणलो बाजूक झोपणारी म्हणलो जागी होता. दुसरी टाळी वाजवली तर बुवा काय होता, हा मच्छर हटाव मोहीम. आणि तिसरी टाळी वाजवली तर म्हणलो हे नसा सगळं जागृत होत. मग तंबाखू म्हणतात त्यांच्या किती जागृत होतो, ते नुसतं चकाचक टाळीवर मारतात सकाळ संध्याकाळ. काय भारी एक सांगतो बाबा. ठीक आहे, त्यांच्या परीने त्यांनी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी काय ते जास्त बोलले नाहीत. जे बोलले त्याच्यावरच बोलणार, जास्त काय नाही. रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी घेतोय. बुवा ह्या गावाला संस्कृती आहे बुवा. खरंच सांगतो, मगाशी मी जी नावं वाटली, अनेक भजन सम्राट या गावामध्ये झाले. वारकरी संप्रदायाची मंडळी व आमचे पोलीस पाटील सुद्धा अनेक वर्ष पंढरपूरला जातात. लक्षात दिला, वारकरी संप्रदायाची मंडळी या गावामध्ये अनेक आहे. आणि खरोखरच हे गाव अतिशय सांस्कृतिक दृष्ट्या आणि चांगल्या सत्कर्माची कामं करणारी मंडळी या गावामध्ये आहे. आणि म्हणून व हे गाव सुजलाम सुफलाम आहे. गाव सुधारला आपण कधी म्हणणार, गावातली ग्रामपंचायत, गावातली देवळं, बरोबर ना, गावातल्या शाळा ह्या सुंदर असल्या तर ते गाव सुशिक्षित समजलं पाहिजे, बरोबर ना. वा आज जुना असलं तर शोधून काढा काय काय. कारण कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी आजमावलेलं आहे नाही का. कोरोना सारखं संकट आलं जगामध्ये, एवढं भयानक वातावरण की प्रत्येक मनुष्य, मग तो श्रीमंत असू दे, गरीब असू दे, मध्यमवर्गीय असू दे, फक्त एकच परमेश्वराकडे मागत होता की भगवंता याच्यामधून मला बाहेर काढ. फक्त कोरोनातून मला फक्त जिवंत ठेव परमेश्वरा, मला याच्यातून जगव, एवढंच मागत होता. बाकी बुवा आमटे उमटे काय नाही द्यावा. लक्षात आहे का, आमटे पण नाही कोण बघितला आणि कायच बघित नव्हता. फक्त प्रत्येक जण माका याच्यात ना वाचव म्हणत होतो. क्षणार्धामध्ये परमेश्वराने संपूर्ण जगाला लॉक करून टाकलं. हे सामर्थ्य फक्त भगवंतामध्ये आहे, लक्षात घ्या. करता करिता तो परमेश्वर आहे. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही, त्याच्या इच्छेशिवाय माणसाचा श्वासही हलू शकत नाही. फक्त भगवंत हे सगळं करू शकतो. ही ताकद त्या परमेश्वराकडे आहे. आणि म्हणून आपण कोण नाही, आपण निमित्ताला कारण आहोत. करता करविता तो भगवंत आहे, बरोबर ना. आणि म्हणून परमेश्वराचं गुणगान आपण गाणं, त्याच्यासाठी भगवंतासाठी टाळ्या वाजवणं, हीच खरी पुण्य आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतो आणि त्याच्यानंतर गजरामध्ये 100% मनोरंजन तुमचं होईल.
हरे